बौद्धिक संपदा हक्क याविषयी आपण आज थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स IPR याला म्हणतात बौद्धिक संपदा हक्क. म्हणजे बौद्धिक संपदा हक्क म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या संस्थेने एखाद्या विषयामध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे आणि ते त्याला प्रकाशित करायचं आहे, त्याला त्याचं बाहेर प्रकाशन करायचं आहे. तर त्याचं ज्या काय त्याच्या अभ्यासाचं कामाचं संरक्षण करण्यासाठी त्याला बौद्धिक संपदा हक्क असं म्हणतो. याचे प्रकार आहेत 5. पहिला प्रकार आहे पेटंट, दुसरा कॉपीराईट, ट्रेडमार्क, डिझाईन राईट्स आणि ट्रेड सिक्रेट. पेटंट म्हणजे काय, तर पेटंट धारक एखादा शोध वगैरे त्यांनी लावला व्यक्तीने, तर त्याला आपण पेटंट म्हणतो. उदाहरण, एखाद्या औषधाचं त्यांनी रचना केली तर तो त्याचं पेटंट करू शकतो. पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क, डिझाईन राईट्स, ट्रेड सिक्रेट म्हणजे हे त्याला त्याच्या कामाचं संरक्षण प्रदान करतात. ठीक आहे. कॉपीराईट आहे हे एका संगीत, पुस्तक या कामाचं. ट्रेडमार्क म्हणजे एखादा लोगो, नाईक, कोकोकोलाचा ब्रँड. डिझाईन राईट एखाद्या फर्निचरचं डिझाईन, विशिष्ट गाडीचं डिझाईन, तर डिझाईन कायदा त्याला त्याचं रक्षण करून देतो. ठीक आहे. ट्रेड सिक्रेट म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये स्वतः R&D डिपार्टमेंट असते, तर R&D डिपार्टमेंटमध्ये काय होते, स्वतःचं जी गुप्त प्रणाली आहे एखाद्या कामाची, एखाद्या प्रोजेक्टची, तर ती गुप्त प्रणाली ते फॉलो करत असतात. याला आपण म्हणतो ट्रेड सिक्रेट. ठीक आहे. तर हे बौद्धिक संपदा हक्काचे विविध प्रकार आपण पाहिले आणि या प्रत्येकाचा कालावधी एक 10 वर्ष किंवा 20 वर्ष असतो आणि तो पुढं आपल्याला रिन्युएशन 10 वर्ष करता येतो. ओके.